16व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापलाय आणि या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपण थेट मराठवाड्यात जाऊयात। आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी विशाल करूड आहेत। विशाल, आपण पाहतोय मराठवाड्यामध्ये एकूण 8 जागा असल्या तरी युतीचं वर्चस्व मराठ्यावर राहिलेलं दिसतं, पण आता मात्र उमेदवारांच्या पळवापळवीमुळे कुठेतरी सुरुंग लागताना दिसतोय। कशा प्रकारे हा सगळा आखाडा रंगणार आहे निवडणुकीचा? युतीचा हा जो गड आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी काँग्रेसने आता चांगलीच कंबर कसली असं चित्र दिसते। सर्वप्रथम आपण विचार करूया औरंगाबाद शहराचा। औरंगाबाद शहरामध्ये चंद्रकांत खैरे गेली 3 टर्म खासदार आहेत। शिवसेनेचा अभेद्य गड म्हणून औरंगाबाद शहराला ओळखलं जातं। मात्र कुठेतरी खैरेंच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून राजकारण विरुद्ध जात आहे। त्यांचे पक्षातले जे विरोधक आहेत ते सक्रिय झाले आहेत, त्याचबरोबर काही काँग्रेसचे लोक आहेत जे त्यांना वरचढ चढण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे कुठेतरी खैरे अडकले असं चिन्ह आता दिसतंय। महत्त्वाचं म्हणजे खैरेंच्या विरोधात खैरेंचा जर पराभव करायचा असेल तर एक तुल्यबळ उमेदवार द्यावा लागणार आहे। त्या दृष्टीने काँग्रेसने जोरात चाचपणी सुरू केली आहे। उत्तमसिंग पवार हे एक नाव आहे, नितीन पाटील हे एक नाव आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता राजेंद्र दर्डाचं नाव या रेसमध्ये सर्वात पुढे येत आहे। राजेंद्र दर्डा एक लोकप्रिय उमेदवार आहेत, एक लोकप्रिय मंत्री आहेत। औरंगाबाद जिल्ह्यात शहरात त्यांचं वर्चस्व आहे आणि जर राजेंद्र दर्डांना तिकीट मिळालं तर चंद्रकांत खैरेंचा ते पराभव करू शकतील अशी पूर्ण क्षमता त्यांच्यात आहे। त्यामुळे कुठेतरी राजेंद्र दर्डांची काँग्रेस आता विनवणी करते असं चित्र आहे। मात्र राजेंद्र दर्डा स्वतः जरी इंटरेस्टेड नसले तरी पक्षादेश आला तर राजेंद्र दर्डांना लढावं लागणार आणि चंद्रकांत खैरेंना खऱ्या अर्थानं ही तुल्यबळ लढत होऊ शकते। दुसरा आपण युतीच्या गडाचा विचार केला तर ते जालना आहे। रावसाहेब दानवे गेल्या 2 ते 3 टर्म पासून तिथे खासदार आहेत। रावसाहेब दानवेंच्या विरोधात कुणीही उभं केलं तरी तो पडतोच असाच त्या भागातला समज आहे। म्हणजे आतापर्यंत 11 निवडणुकांपैकी रावसाहेब दानवेंनी 10 निवडणुकांमध्ये विजय मिळवलाय। गेल्या वेळेस काँग्रेसचे कल्याण काळे त्यांच्या विरोधात उभे होते। 40,000 मतांनी त्यांचा पराभव झाला आणि रावसाहेब दानवेंनी आपण विजयी उमेदवार आहोत आणि विजयीत राहूत हे सर्वार्थानं सिद्ध केलं। मात्र यावेळेस तसं काहीसं चित्र वेगळं दिसतंय। कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा मिळवण्याच्या तयारीत आहेत आणि टोपेंना उमेदवारी मिळण्याची या ठिकाणून शक्यता वर्तवण्यात येते। टोपे त्या भागातले मंत्री आहेत, एक शक्तिशाली नेते आहेत। टोपेंची जर या भागात आले तर एक रावसाहेब दानवेंना चांगलं चॅलेंज होऊ शकतं आणि कुठेतरी युतीचा दुसरा गड मोडण्याची शक्यता आघाडीकडनं निर्माण होऊ शकते। हे चित्र सध्या जरी अस्पष्ट असलं तरी पडद्यामागे या सगळ्यासाठी एक हालचाली वेगानं सुरू आहेत असं चित्र आहे। तिसरा आपण युतीचा गड जर विचार केला तर तो बीड आहे। बीडमध्ये स्वतः गोपीनाथ मुंडे आहेत। गोपीनाथ मुंडेंच्या वर्चस्वाला धक्का देण्याइतपत कोणीही मोठा तिथे नव्हता। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रवादीनं नगरपालिका, जिल्हा परिषद आणि तिथले आमदार हे सगळं काबीज केलं आहे। अशा सर्व परिस्थितीत आता मुंडेंसमोर 2 उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे। एक म्हणजे सुरेश धस आहे आणि दुसरे क्षीरसागर आहे। या दोन्ही नेत्यांना चांगला जनसंपर्क असला तरी क्षीरसागरांना पक्षातूनच विरोध आहेत। तर धस हे मुंडेंचे शिष्यच आहेत। मुंडेंनी त्यांना राजकारणात कसं करायचं हे शिकवलंय। मुंडेंमुळेच ते राजकारणात आले आणि आमदार झाले। मुंडेंच्या सगळे टेक्निक त्यांना माहिती आहे। त्यामुळे राष्ट्रवादी या दोघांपैकी कुणाला तिकीट देतं आणि मुंडे विरोधात उभं करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण लातूरचा विचार केला तर लातूर म्हणजे विलासरावांची कर्मभूमी, जन्मभूमी। लातूरचं राजकारण नेहमीच विलासरावांभोवती घुटमळत राहिलं। विलासरावांनी ज्या नेत्याला आणलं, किंबहुना लादलं, तो नेता तिथून निवडून आला असं चित्र आहे। मात्र आता परिस्थिती वेगळी आहे। आता विलासराव तिथे नाही आहे। त्यामुळे या आरक्षित मतदारसंघातून आता नरेंद्र जाधवांचं नाव पुढे येते। नरेंद्र जाधव बाहेरचे आहेत, त्यामुळे लातूरकर त्यांना कितपत सहकार्य करतील हा प्रश्न आहे। गेल्या वेळेसचे आवळे सुद्धा बाहेरचे होते, त्यामुळे लातूरकर त्यांच्यावर प्रचंड नाराज होते। अशा सर्व परिस्थितीत यावेळेस बाहेरचा उमेदवार लादून फायदा काँग्रेसला होणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे भाजप दत्तात्रय बनसोडे जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, दांडगा जनसंपर्क असलेला नेता आहे, अभ्यासू नेता आहे, त्यांना पुढे करण्याच्या तयारीत आहे। या सर्व परिस्थितीत काँग्रेस आणि भाजपमध्ये ही महत्त्वाची लढत होणार आहे। हा एक महत्त्वाचा भाग झाला। हिंगोलीचा आपण विचार केला तर हिंगोलीला सुभाष वानखेडे शिवसेनेचे हे खासदार आहेत। गेल्या कित्येक वर्षांपासून किंवा आपण असं म्हणू 10 वर्षांपासून शिवसेनेची तिथे प्रभावी सत्ता आहे। असं जरी असलं तरी आता राजू सातव तिथून उभं राहण्याची शक्यता आहे। हिंगोलीचा मतदारसंघ एनसीपीच्या कोट्यात असला तरी काँग्रेस त्याची मागणी करते त्या मतदारसंघाची, कारण राजू सातव हे राहुल गांधीच्या यंग ब्रिगेडमधले एक महत्त्वाचे शिलेदार आहे। त्यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस पूर्ण मेहनत करू शकते, संपूर्ण शक्ती लावू शकते आणि अशा सर्व परिस्थितीत हिंगोलीची एक महत्त्वाची जागा आघाडी जिंकू शकते। गेल्या वेळेस सूर्यकांत पाटीलांचा तिथून पराभव झाला होता, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फारशी तिथे इंटरेस्टेड नाही असं चित्र आहे। आणि हिंगोलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला सोडली तर कदाचित जालन्याची जागा
जागा राष्ट्रवादी काँग्रेस टोपेंसाठी मागू शकते असंही चित्र आपल्याला म्हणता येईल. परभणीचा विचार केला तर गणेश दुधगावकर शिवसेनेचे तिथून खासदार होते, मात्र गेले काही दिवस पक्षांतर्गत त्यांची बंडखोरी सुरू होती. ते पक्षाच्या नेतृत्वावर नाराज होते, पक्ष नेतृत्व त्यांच्यावर नाराज होते. या मधल्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार की काय असं चिन्ह निर्माण झालं होतं, मात्र तसं काही झालं नाही. आणि यावेळी शिवसेनेने उमेदवारांची नावं जाहीर करताना संजय जाधव यांना उमेदवारी दिली. एकूणच हे सगळं चित्र पाहता कुठंतरी आघाडीचा हा जो गड आहे औरंगाबादचा हा ढासळण्याची शक्यता आपल्याला म्हणता येईल. मात्र शिवसेना ही पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे गड सांभाळायला, तर आघाडी पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे ह्या गडाला खिंडार पाडायला. बरोबर आहे. विशाल अत्यंत अचूक असं विश्लेषण केलंय, कारण बीड मधली फाईट इंटरेस्टिंग असणार आहे. गुरु विरुद्ध चेला असा संघर्ष होतो का, की आपचे नंदू माधव हे धडक देतात, त्याचबरोबर हिंगोली आणि लातूर मधनं नेमके कोण उमेदवार उभे राहतात, या सगळ्याची चर्चा मराठवाड्यात आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.